तर आखाती देशातील युद्धाच्या धाराशिवमधील केळी उत्पादकांना फटका बसलाय। मध्य पूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाल्यामुळे इराणकडे होणारी केळीची निर्यात मंदावली असून अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी केळी खरेदी करणं बंद केल्याचं चित्र आहे। त्यामुळे तयार झालेली केळी शेतातच पडून राहत असून शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय। तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भीडच्या परळी तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। युद्धामुळे केळींची निर्यात थांबल्याने केळींचा माल शेतातच पडून आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। तर केळी पिकाला हमीभाव देण्याची मागणी शेतकरी करतायत। तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका देशभरातील देवस्थानांना बसला। गॅस अभावी महाप्रसाद कसा द्यावा असा प्रश्न देवस्थान प्रशासनाला सतावत आहे। मात्र नाशिकच्या मनमाडमधील प्रसिद्ध गुरुद्वाराने या गॅस टंचाईवर आधीच उपाययोजना करून ठेवली आहे। गुरुद्वारामध्ये होणारा लंगर हा पूर्णपणे वाफेवर तयार केला जातो। त्यासाठी लाकडं जाळून एका बॉयलरमध्ये पाण्यापासून वाफ तयार केली जाते। त्यानंतर त्या वाफेवर लंगर म्हणजे जेवण तयार केलं जातं। तर पनवेलमध्ये काँग्रेसच्या गॅस दरवाढी विरोधात मोर्चा पाहायला मिळतोय। काँग्रेसकडून सिलेंडरची अंतयात्रा काढत आंदोलन करण्यात आलं। हा मोर्चा प्रांत कार्यालयापर्यंत नेण्यात आला आणि तिथे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। तर पनवेलमध्ये सिलेंडरची अंतयात्रा काढत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं। सध्या देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये जो काही सिलेंडरचा तुटवडा पाहायला मिळतोय, त्यानंतर काँग्रेसकडून आता भाजपवरती टीका करण्यात येते आणि सिलेंडरची अंतयात्रा इथं काढण्यात आली।